पावसाळा सुरू झाला असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी पुरवठा विभागानं पूरबाधित गावांना प्राधान्यानं 3 महिन्यांचं रेशन वाटप सुरू केलं आहे। त्यामुळे रेशनधारकांना दिलासा मिळाला आहे। पुरामुळे दरवर्षी बाधित होणाऱ्या गावांमध्ये रेशन पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी शासनाकडून ही विशेष योजना राबवली जात आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एकूण 156 गावं नदीकाठावर आहे। त्यातील 30 ते 35 गावं दरवर्षी पूरस्थितीचा सामना करतात। अशावेळी रस्ते बंद होऊन मुख्यालयाशी देखील संपर्क तुटतो। त्यामुळे नागरिकांना आठवडाभर गावातच अडकून पडावं लागतं। धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून 3 महिन्यांचं रेशन आगाऊ देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। या योजनेनुसार सर्वप्रथम पूरप्रवण गावांमध्ये रेशन पोहोचवलं जात आहे। अनेक गावांमध्ये आधीच धान्य पोहोचवण्यात आलं असून काही ठिकाणी रेशन वाटपाची प्रक्रियाही सुरू झाली आहे। लाभार्थ्यांनी आपले 3 महिन्यांचं रेशन 30 जूनच्या आत घेऊन जावं। मुदतीनंतर रेशन मिळणार नाही असं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे।